चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विषयाकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. चला आलेचा आहात तर प्रत्येकाला माहिती आहे प्रॉपर मी इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवर भेटते. त्यामुळे आता चॅनल जॉईन करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या प्रत्येक मित्रापर्यंत हे पोहोचवा. कारण इथं ऑथेंटिक माहिती आपण देत असतो, महत्त्वाची माहिती आपण देत असतो. चला आता आपल्याला काय बघायचंय बघा, 90 दिवस हातात आहे मित्रा. जर जिंकायचं असेल तर लढावं लागेल, झगडावं लागेल. सगळं विसरून तुला फक्त तुझ्या ध्येयासाठी 3 महिने द्यावे लागतील तरच हे शक्य आहे. कारण पुन्हा सांगतो, कुस्ती त्या पैलवानासोबत आहे ज्यांना अनेक आखाड्याचा तो दिग्गज पैलवान म्हणून ओळखला जातो. तू नवीन पैलवान आहे आणि तुला त्याच्याशी स्पर्धा करायची असेल तर तुला हे 90 दिवस तुझं सगळं विश्व विसरून फक्त समोर एक एम ठेवून लढावं लागल. आणि मग मी सांगतोय तसं कर. 90 दिवस निकाल येणार म्हणजे येणार, हे तुला लिहून देतो. फक्त 90 दिवस हे स्ट्रॅटर्जी ठेव. 100% निकाल आपला मित्रा, 100% निकाल. ठीक आहे. चला मग काय असणार आहे मास्तर नियोजन, तर ते नियोजन काय असणार आहे बघा ते सांगतो. लक्षात घ्या, या 90 दिवसात तुम्हाला प्रॉपर जायचंय. पुन्हा सांगतोय एकदम याला सांगतो तुम्हाला मित्रांनो, खरं लक्षात घ्या. सॉरी, लक्षात घ्या, तुमच्या पुढं काळ खूप कमी आहे, वेळ खूप कमी आहे. योग्य दिशेने जर गेला नाहीत ना मित्रांनो, तुम्ही 12 तास अभ्यास केला तरी काहीही फरक पडणार नाही आहे. तुम्ही 8च तास अभ्यास करा, 5च तास अभ्यास करा, पण प्रॉपर करा पोराओ, नाहीतर मी तुम्हाला सांगतो काहीच होणार नाही आहे. पुन्हा पस्ताव होईल. पण योग्य नियोजन करा. ठीक आहे. तेच मग जर योग्य नियोजन होत नसेल, पहिल्यांदा परीक्षा देत आहेत, तर तुम्हाला मी सांगतोय स्पर्धा विषय अकॅडमीमधली आपली जी बॅच चालू आहे ती पहिले बॅच परचेस करा. बघा ही बॅच आपण आणली आहे. बघा ही बॅच काय रे, लाईव्ह तलाठी भरती MPSC ग्रुप प्री, MPSC ग्रुप सी प्री 2026 ची ही बॅच आहे. या बॅचमध्ये आपण काय करून घेणार आहे रे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक लोक मी तुमच्यासाठी आणतोय. लक्षात घ्या ही गोष्ट. आणि तुम्हाला सांगतो एवढं अप टू डेट बॅच असणार आहे. आता याची फीस पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी फक्त 3000 रुपये आहे. त्यामुळे जे इच्छुक आहे त्यांनी लगेच परचेस करून टाका. स्पर्धा विषय अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि तिथून मध्ये गेल्यावर ॲप डाउनलोड केल्यावर इन्स्टॉल झाल्यावर तिथे तुम्हाला लक्षात घ्या हा कोर्स दिसेल, तलाठी भरती प्लस MPSC ग्रुप सी फ्री. तो परचेस करा. 3000 रुपये फीस आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयांच्या तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्ट प्रॉपरली तुम्हाला दिल्या जाणार आहे. त्यामुळे आत्ताच जास्त बोलण्यापेक्षा महत्त्वाच्या विषयावर बोलूयात. पण ज्यांना वाटतंय आणि ज्यांना माझं नियोजन ऐकून खरंच वाटलं की यार आपण या माणसासोबत असावं, त्यांनी नक्की हे करा. हे तुम्हाला शाश्वती देतोय. लक्षात घ्या. बरोबर, तुम्हाला शाश्वती देतोय काय की हे जर कराल. आणि हा हे नियोजन जे मी सांगतोय, ज्यांना बॅच नाही जमणार घ्यायला त्यांनी मी सांगतोय तसं नियोजन फॉलो करा, तरी निकाल येईल. पण ज्यांना वाटतंय जे नवीन आहे, नाही जमणार, स्वतःकडून शक्य नाही आहे, त्यांनी नक्की बॅच घ्या पोराओ. कारण तुम्हाला सांगतो मी नियोजन तर देणार आहे, तुम्ही नक्की करा. पण तुमचा जर काहीच अभ्यास नसेल ना या बाबतीत, तर तुम्हाला नक्की सांगतो पोराओ तुम्हाला याची आवश्यकता आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊयात आपण आता. चला लक्षात घ्या, नियोजन करायचं आहे. सगळ्यात पहिले नियोजन करताना आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट महत्त्वाची पाहिजे, किती दिवस हातात आहे रे, 90 दिवस हातात आहे. किती दिवस हातात आहे, 90. ओके. चला मग आता पहिलं काय रे, आपल्याला लक्षात घ्यावं लागेल काय, विषय कोणकोणते, विषय कोणकोणते. चला इथं विषय लिहूयात. विषय कोणता आहे तुमचा, पॉलिटी आहे. ठीक आहे. चला राज्यशास्त्र आहे. चला त्यानंतर कोणता आहे रे, अर्थशास्त्र. ठीक आहे. त्यानंतर कोणता आहे रे, त्यानंतर कोणता आहे, राज्यशास्त्राला, अर्थशास्त्राला भूगोल. ठीक आहे. त्यानंतर कोणता आहे रे, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास. इतिहास. ठीक आहे. त्यानंतर कोणता आहे रे, त्यानंतर भूगोल, इतिहास, चालू घडामोडी. चालू घडामोडी. त्यानंतर कोणता आहे रे, विज्ञान. ठीक आहे. हा आणि सगळ्यात महत्वाचं रे, मॅथ अँड रिझनिंग. बरोबर.
किती विषय झाले रे? 1 2 3 4 5 6 7 8 8 का म्हणलो तर रिझनिंग हे वेगळं दिलंय, तुम्ही सिलेबसमध्ये बघू शकतात. बघा आता आपल्याला याच्यात काय करायचं रे, तर हे झाले विषय. पण आता यात आपल्याला सगळ्यात पहिलं नियोजन करावं लागतं. सोपे विषय बाजूला काढायचे, अवघड विषय बाजूला काढायचे. जे रोज करावे लागणार आहे त्या विषय वेगळ्या साईडला काढू, जे विषय आपण अल्टरनेट करू शकतो ते काढू. बघा याच्यातून कव्हर होणारा विषय राज्यशास्त्र होऊ शकतो, भूगोल होऊ शकतो, चालू घडामोडी पण होऊ शकतो, अर्थशास्त्र थोडा अवघड आहे, क्रिटी ठीक आहे, इतिहास होऊ शकतो. ओके, मी हे 3 सोपे विषय म्हणून काढतो. राज्यशास्त्र, भूगोल, चालू घडामोडी आणि इतिहास 4 विषय. अवघड कोणकोणते रे? इकॉनॉमिक्स, विज्ञान आणि मॅथ अँड रिझनिंग या विषयांना. आता बघा मग 2 कॉलम करतो मी आता. ठीक आहे, चला बघा 2 कॉलम करूयात. लक्षात घ्या, सोपे विषय अवघड विषय. ठीक आहे, अवघड विषय. सोपे विषय मध्ये कोण कोण रे? बघा इतिहास, ठीक आहे, राज्यशास्त्र, ठीक आहे, भूगोल, ठीक आहे. त्यानंतर म्हणजे पुढचं अर्थशास्त्र, अर्थशास्त्र नाही, चालू घडामोडी. अवघड मॅथ अँड रिझनिंग, ठीक आहे, सायन्स आणि इकॉनॉमिक्स केला मी. कुणाला कोणता जात असेल तर त्याच्यानुसार त्यानं अल्टरनेट करा. कुणाला हा अवघड सोपा जात असेल, कुणाला हा अवघड जात असेल, ते अल्टरनेट तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकतात. पण सध्या ज्याप्रमाणे ते मी तुम्हाला सांगतोय पोरांनो, ठीक आहे, लक्षात ठेवा. चला पुढे बघू. मग आता लक्षात घ्या. बघा मग आता काय रे, लक्षात घ्या, हा जो मॅथ अँड रिझनिंग आहे हा तुम्हाला डेली करावा लागणार आहे. काय करावं लागणार आहे? डेली. सायन्स डेली करावा लागणार आहे. सायन्स पण काय करावं लागणार आहे? डेली करावं. सॉरी मॅथ अँड रिझनिंग डेली करावं लागणार आहे. त्यानंतर चालू घडामोडी डेली करा, डेली. ओके, आलं लक्षात? चालू घडामोडी डेली आणि मॅथ अँड रिझनिंग डेली करायचं. या 2 गोष्टी पहिले लक्षात ठेवा. आता नंतर बाकीच्या याच्यावर आपण बघूया. चला मग हे जे डेली करणारे विषय, चला कोणते हे, आणि मग अल्टरनेट मध्ये कोण कोण आलं रे? हिस्ट्री अल्टरनेट, राज्यशास्त्र अल्टरनेट, ठीक आहे, सायन्स अल्टरनेट आणि इकॉनॉमिक्स अल्टरनेट. म्हणजे काय? हा झाला का, हा झाला का, हा झाला का. पण मॅथ अँड रिझनिंग आणि चालू घडामोडी डेली करायचं. आता तुम्हाला देतो मी नियोजन. बघा चला हे झालं. आता 30-30-30चं आपल्याला हे करायचं आहे. काय? 30-30-30 आणि 30. ह्याच्यात काय रे? स्टडी. पहिल्या 30 मध्ये स्टडी 30 दिवस. रिव्हिजन आणि इथं काय करायचं आहे? टेस्ट सिरीज. ओके, समजलं का रे? पहिल्या याच्यात पूर्ण प्रॉपर अभ्यास करू, नंतर रिव्हिजन करू, नंतर टेस्ट सिरीजकडे जाऊ. ओके का रे? चला पुढे जाऊ. मग आता हे असं करण्यासाठी काय करावं लागेल ते पण मी आता तुम्हाला व्यवस्थित सांगतो. बघा आता काय, मॅथ अँड रिझनिंग डेली सांगितलं मी तुम्हाला. मॅथ अँड रिझनिंग डेली. मग डेली म्हटल्यावर काय रे? याला 2 तास रोजचे, ठीक आहे. त्यानंतर चालू घडामोडी आहे, याला पण 2 तास रोजचे. 1 तासच द्या याला. 1 आवर. याला 2 तास आणि याला 1 तास. आलं लक्षात? याला 2 तास द्यायचे, याला 1 तास द्यायचा. समजलं पोरांनो? त्यानंतर पुढची गोष्ट बघा. लक्षात घ्या, म्हणजे दिवसातले किती तास गेले रे? 3 तास गेले. 3 आवर्स 3 तास मायनस गेले. आपल्याला दिवसात 8 तास स्टडी करायचा आहे. किती तास? 8 तास. 3 तास काय आहे? 3 तास मॅथ अँड रिझनिंग आणि प्लस काय रे? प्लस काय? करंट. ओके, हे झालं. चला संपलं. राहिले किती राहिले तुमच्याकडं? आता बघा किती तास राहिले तुमच्याकडं? आता राहिले 5 तास.
ओके. या 5 तासात काय करायचं रे, तर बघा कोणतेही 2 विषय घ्या याच्यातले. मी घेतो समजा हिस्ट्री आणि दुसरा घेतो मी इकॉनॉमिक्स. एक सोपा एक थोडासा अवघड. ठीक आहे, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स घ्या. हे बा इतिहास आणि भूगोल कधी घेऊ नका, इतिहास राज्यशास्त्र कधी घेऊ नका. इतिहास आणि इकॉनॉमिक्स घ्या, भूगोल आणि सायन्स घ्या. का बरं, त्याच्यामागचं कारण सांगतो. एक सोपा राहतो, एक अवघड राहतो. दोन्हीही अवघड घेतले तर भयंकर अडचण येईल आणि दोन्ही सोपे घेतले तर तुमचं वेटेज लवकर कव्हर होणार नाही. ठीक आहे, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स. ओके मित्रा, चला ओके चला. हिस्ट्री आणि काय झालं रे, इकॉनॉमिक्स गेलं. ठीक आहे, मग याला काय करायचं, याला 2 तास द्यायचे, याला 2 तास आणि याला 2 तास द्यायचे. हां, आलं लक्षात. याला 2 तास दिले, याला 2 तास दिले, यांना 3 तास दिले. राहिले किती, 1 तास रिमेनिंग. 1 तास राहिला. आता 1 तास काय करायचं काय नाही मी तुम्हाला सांगतो. पहिले एकदा ऐकून घ्या, तासांचं नियोजन ऐकून घ्या. बघा आता 1 तास राहिला तर फक्त रिव्हिजन, सगळ्याचे मिक्स रिव्हिजन. आता ही कशी होईल काय होईल ते पण सांगतो. समजलं तुम्हाला. समजा तुम्ही सुरुवातीला आता मी हिस्ट्री इकॉनॉमिक्स घेतला. ठीक आहे, 20 दिवसात संपवायचं याला. 20 दिवसात. ठीक आहे, पुढच्या 20 दिवसात लगेच कोणते भूगोल आणि हे घेऊ शकतात तुम्ही, भूगोल आणि सायन्स किंवा भूगोल आणि राज्यशास्त्र. ठीक आहे, लक्षात घ्या. 20 दिवसात ते संपलं. हां, आलं लक्षात. 20 दिवसात संपलं. समजा आता पहिल्या 20 दिवसात माझं म्हणणं आहे आपले बघा काय काय संपलं. पहिले फर्स्ट 20 डेज काय संपलं रे आपलं, लक्षात घे. पहिलं काय संपलं बाळा आपलं, काय तर हिस्ट्री संपलं कंप्लीट, इकॉनॉमिक्स कंप्लीट. ठीक आहे, मॅथ अँड रिझनिंग प्लस करंट ऑन गोईंग. ठीक आहे, म्हणजे हे पण जवळपास 4थ्या भागापर्यंत संपलं असेल तुमचं पहिल्या 20 दिवसात. चला आता दुसरे 20 दिवस काढा. दुसरे 20 डेज. हां, त्यात काय करायचं रे, तर इथं तुम्ही घेतलं हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स गेलं. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही घेतलं जॉग्राफी. कोणतं घेतलं, जॉग्राफी आणि सायन्स. जॉग्राफी आणि सायन्स घेतलं समजा. ठीक आहे, याला तुम्ही दिले 20 दिवस. ठीक आहे, 20 दिवस. ठीक आहे, याला 20 ते 25 दिवस धरा. 20 ते 25 दिवस. ठीक आहे, हे संपलं. म्हणजे लक्षात आहे तुम्हाला 20 आणि 20 40 म्हणजे पहिल्या 45 दिवसात म्हणजे कसं हे 20 आणि किती हे 25 धरले मी. 20 आणि 20 40 आणि 5 45 दिवसात तुमचे किती विषय कव्हर होतात. मॅथ अँड रिझनिंग पण तोपर्यंत तुमचं संपलेलं असतं. म्हणजे जवळपास बघा मॅथ अँड रिझनिंग प्लस करंट. ठीक आहे, प्लस मॅथ अँड रिझनिंग प्लस करंट प्लस बघा हिस्ट्री प्लस इकॉनॉमिक्स प्लस सायन्स प्लस पॉलिटी राहिला. हां, सायन्स. ओके, म्हणजे इथपर्यंत तुमचे विषय संपलेले आहे आणि हा एक जॉग्राफी. हां, इथं एक काम करू शकता. आता राहिला कोणता आहे, पॉलिटी. 45 दिवस झाले, 45 अजून बाकी. यात एक काम करू शकतात. जिथं तुम्ही जॉग्राफी घेतला होता, जिथं तुम्ही सायन्स घेतला होता तिथं तुम्ही पॉलिटी घेऊ शकतात. कारण 20 दिवसात पॉलिटी आणि जॉग्राफी कव्हर होऊ शकतं. कसं होतं ते पण सांगतो. ठीक आहे, आणि करावंच लागणार आहे, तेवढा टाइम पण तुमच्याकडे नाही आहे. बघा हे झालं की मग तुमच्याकडे 45 असतात. मग तिथं तुम्ही प्रॉपरली सायन्सला सेपरेट मार्क देऊ शकता, सेपरेट टाइम देऊ शकतात. हे झालं 45व्या दिवसात. म्हणजे आता मग मी असं समजतो, समजा आपण आज समजू इथं आपण सायन्स नव्हतं घेतलं, आपण इथं कोणतं घेतलं होतं, पॉलिटी. हां, इथं सायन्स नाही, इथं पॉलिटी. हे संपलं आता. ठीक आहे, 45 दिवस संपले. ठीक आहे, 45 दिवस गेले आता पहिले. ठीक आहे, पुढचे 45 दिवस 2 तास डेली सायन्स प्रॉपर 20 दिवस 15 ते 20 दिवसात संपतं. 20 दिवसात संपतं एंड. त्यासोबतच पॅरलल हे संपलं. याच्यासोबतच तिकडं तुमची रिव्हिजन स्टार्ट झाली राहते का, रिव्हिजन मॅथ अँड रिझनिंग हे तर डेली असणार आहे. ठीक आहे, करंट डेली याचं तर तुमचं रोज चालूच आहे. पण याच्यात अजून ॲड काय होईल आता, हिस्ट्री
जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हां हे याच्यात ॲड होईल. ठीक आहे, आलं लक्षात. हे रोज रिवाईज करायचं आहे, रोज रिवाईज द्यायचं आहे. समजा एक एक तास जरी म्हणलं, मॅथचं काय तुम्हाला टॉपिक सोडवायचे, हिस्ट्रीचे क्वेश्चन सोडवायचे, PYQ. ठीक आहे, PYQ प्लस PYQ. ठीक आहे, एक कोपऱ्यात गेलं काय का. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां लक्षात घ्या, हे 15 ते 20 दिवसात सायन्स एंड झालं आहे व्यवस्थित. तुम्ही याला एकदा. ठीक आहे, थांबा. बघा आता नेक्स्ट 45 डेज, नेक्स्ट नेक्स्ट 45 डेज. बघ याच्यात काय करायचं रे, लक्षात घ्या. सायन्स, हां नेक्स्ट 45 डेजला पण आपण एक करू. हां फर्स्ट 20 डेज सायन्स. ओके, त्यानंतर स्टडी, इथं स्टडी लिहू. हां त्याच्यानंतर सायन्स स्टडी हे झालं. त्यानंतर मॅथ अँड रिझनिंग. ठीक आहे, पॉलिटी, करंट, इको, हिस्ट्री, जॉग्रफी. बरोबर, हे एवढे विषय यांची रिव्हिजन करणं आहे तुम्हाला, कारण हे तुमचं झालेलं आहे रिव्हिजन. मग रिव्हिजनमध्ये काय, रिव्हिजन PYQ प्लस टेस्ट प्लस रीडिंग. हां टॉपिक वाईज सोडू शकतात. ठीक आहे, पहिले टॉपिक वाईज, नंतर पहिले टॉपिक वाईज सोडून झाल्या की मग नंतर सब्जेक्ट वाईज. समजलं, नंतर सब्जेक्ट वाईज. समजलं का रे, काय याची रिव्हिजन करायची आहे. मॅथ, पॉलिटी, करंट, इकॉनॉमिक, हिस्ट्री, जॉग्राफीची काय करायची आहे, रिव्हिजन. मग रिव्हिजन मध्ये काय करणार आहे तुम्ही, PYQ रीड करायचं, PYQ सोडवायचे. ठीक आहे, मग तो चॅप्टरवर PYQ सोडवताय तुम्ही. ज्यावेळी तुम्ही तुमच्या मेन गोष्टी पहिल्या बघा, पहिले तुमची रिडिंग झालेली आहे, आता हे सुरू झालेलं आहे रिव्हिजन. पहिली एक रिव्हिजन बसलेली पण आहे त्याला, कारण हे पहिल्या 20 दिवसात 40 दिवसात संपलेलं आहे. बरोबर आहे. मग तुम्हाला फक्त काय करणे, टेस्ट सोडवणे, परत त्याला रिवाईज करून PYQ सोडवणे, म्हणजे त्याला रिपीट करणे. म्हणजे जास्त पापट पसारा करण्यापेक्षा मोजकच करायचं पण परफेक्ट करायचं. अशा प्रकारे तुम्हाला ते करायचं आहे. आणि जर तुम्ही ते केलं तर 100% यशस्वी होणार आहे. बघा हे झालं. तोपर्यंत यांच्या सोबत सायन्स येतं. ठीक आहे, आलं सायन्स येतं पहिले 20 दिवस. आता नेक्स्ट 25 डेज, लास्ट 25 डेज जो आपण इथं, लास्ट 25 डेज. आता सगळं झालंय तुमचं, सायन्स पण झालंय, बाकी यांची रिव्हिजन पण झाली, एक रिव्हिजन पण बसलेली आहे. ठीक आहे, एक रीडिंग झालेली आहे. आता इथं काय करायचं, सायन्स बघा, सायन्स डेली बघा, सॉरी सायन्स डेली नाही, लास्ट 25 डेज टेस्ट सिरीज. हां नोट्स रीडिंग. नोट्स कोणत्या रे, कोणत्या, ज्या स्टडी करताना तुम्ही अभ्यासलेल्या आहेत त्या नोट्स रीड करायच्या, पुस्तकं रीड करायचे नाही, मेन पॉईंट्स रीड करायचे. आणि ते पॉईंट्स कोणता मेन आहे, कोणता परीक्षेला येतो हे कधी कळतं, ज्यावेळेस आपण PYQ वाचत असतो. सगळं सांगतो कसं करायचं आहे. टेस्ट सिरीज, परत नोट रीडिंग आणि प्लस करायचं त्याला PYQ, याला सोडायचंच नाही. ओके, समजलं. आणि मॅथ हे आतापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत, पेपर होईपर्यंत तुमचं पाहिजे रोज रोज रोज, जेणेकरून तुमचा तिथला मार्क जाणार नाही. समजलं पोराहो, या प्रकारे गेला तर मला वाटत नाही तुम्ही कुठे कमी राहणार. आता हे झालं काय कसं करायचं, आता बघू आपण काय करायचं. ठीक आहे, चला बघा. मी तुम्हाला काय म्हणलो होतो रे, मी तुम्हाला काय म्हणलो होतो की असं करा, 20 दिवसात संपवायचंय. मग सर 20 दिवसात खरं संपेल का, 100% जमतं. समजा माझं पॉलिटी आहे, मी पॉलिटीचं सगळं पुस्तक नाही वाचणार, मी पॉलिटीचे काय करेन, प्रॉपर 10 टॉपिक काढेल. पॉलिटीचे किती टॉपिक काढेल, 10 टॉपिक काढेल, 10 टॉपिक. असं प्रत्येक विषयाचे मी 10 टॉपिक काढून ठेवन. आणि मग जर मी सुरुवातीला पॉलिटी आणि जॉग्राफी घेतोय, कोणता XYZ विषय घेतोय, ठीक आहे, तर दोन्हींचे 10 टॉपिक, म्हणजे रोज मला 20 दिवसात मला 20 टॉपिक करायचे, म्हणजे मला रोज एक टॉपिक करायचा आहे. मग याचं करल कसं, लक्षात घ्या. पहिले रीडिंग करण, रीडिंग. ठीक आहे,
रीडिंग करण, मग PYQ सोडवल, PYQ सोडवून परत रीडिंग करण आणि मग ऐका पहिले अशी तर रीडिंग करून घ्यायची, याच्यात काय हायलाईट वगैरे काहीच करायचं नाही. नंतर PYQ सोडवायचे आणि मग रीडिंग करायची आणि मग इथं पॉईंट्स हायलाईट करून स्वतःच्या नोट्स काढायच्या. पॉईंट्स हायलाईट करून सेल्फ नोट्स लिहून घ्यायच्या, डायरेक्ट लिहून घ्यायच्या. मी कावर इथं म्हणलो रे पहिली रीडिंग केली तुम्हाला आढावा माहित नाही, पण जेव्हा PYQ म्हणतात तेव्हा तुम्हाला कळतं अरे हा मी हे वाचलं होतं, हे परत आलं. काय हे परत आलं इथं दिसतंय, म्हणजे या पॉईंटवर आयोग क्वेश्चन विचारतो. मग लगेच ज्यावेळी तुम्ही सेकंड रीडिंगला येशाल तेव्हा पहिल्या रीडिंगचे जे पॉईंट तुम्हाला PYQ मध्ये दिसले ते आणि या रीडिंगमध्ये अजून जे नवीन पॉईंट जे PYQ मध्ये तुम्हाला वाचण्यास मिळाले किंवा अजून ॲडिशनल दिसले ते पॉईंट्स यांची नोट्स तयार करायची. आलं लक्षात? एवढा स्मार्ट स्टडी करावा लागतो मित्रांनो. यांची नोट्स तयार करायची आणि मग तुम्हाला त्याचं हे कळेल. समजलं ना मी काय सांगितलं? बघा घाई नाही आपल्याला. रीडिंग केली, PYQ सोडवले, मग हे इथं काहीच करायचं नाही, फक्त वाचायचं म्हणलं. इथं PYQ सोडवले, PYQ सोडवताना तुम्हाला क्लिक होईल अरे हा पॉईंट मी वाचला होता, तो पॉईंट लिहून घ्यायचा. परत दुसरा पॉईंट क्लिक होईल, तो पॉईंट लिहून घ्यायचा. असे बरेचसे पॉईंट तुम्हाला 70% पॉईंट क्लिक होईल. मग इथून पुढं तुम्ही आता इथं 30% डाटा असा आहे जो तुमच्या रीडिंगमध्ये इथं झाला 70% डाटा, परत रीडिंगला असाल तेव्हा तुम्हाला काय क्लिक होईल अरे PYQ मध्ये हा पॉईंट आलता बरं का, आपण पहिल्या वाचण्यातून राहून गेलता, तो लिहून घ्या. म्हणजे असे करत करत तुमच्या एका टॉपिकची नोट्स निघते. मित्रांनो असा जर अभ्यास केला ना कुठंच कमी पडत नाही. सेम सगळ्या विषयांना हेच धोरण वापरायचं. आता करंटची तर मी सिरीज पण सुरू करतोय आणि ज्याला आपली करंटची बॅच घ्यायची आहे, फीस आहे फक्त 500 रुपये, पण प्रॉपर करंट करणार आपण 2 वर्षांचं. ठीक आहे, प्रॉपर करून देणार. त्यामुळे ज्याला वाटत असेल त्याने जाऊन बॅच परचेस करा. आणि हे झालं असं नियोजन. लक्षात आलं? मॅथ अँड रिझनिंगचे रोज टॉपिक झाले पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो आपल्या बॅचमध्ये मॅथ अँड रिझनिंगला असला माणूस आहे ज्याचे तुम्ही खूप सर्वांनीच लेक्चर बघितले असते. चला बॅच परचेस करा. तुम्हाला जरी स्वतःला जमत असेल तर ठीक, नसन जमत तर याच प्रकारे मी बॅचमध्ये करून घेणारे सगळे शिक्षक आम्ही, त्या प्रकारे तुम्ही पोराओ करायचं आहे. एवढं लक्षात ठेवा आणि ठरवा. धन्यवाद. ज्याला जे इच्छुक असतील त्यांनी नक्की बॅच परचेस करा. कमेंट करा अजून काय व्हिडिओ हवे, थांबूयात. धन्यवाद.